प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुमारे 33,606 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। 33,606 उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत। याचा अर्थ प्रत्येक वार्डामध्ये सुमारे 11 उमेदवार उभे आहेत। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात ह्या 29 महानगरपालिकांमध्ये सुमारे 2,869 नगरसेवक पद आहेत। 2,869 जागांसाठी 33,606 उमेदवार रिंगणात उभे आहे। असं जरी असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा मात्र आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांची होत आहे। रिपब्लिकन सेनेनं किती उमेदवार उभे केलेत, रिपब्लिकन सेनेचे उमेदवार कोणकोणत्या जिल्हा महानगरपालिकेमध्ये किती उमेदवार आहेत, रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांच्या निशाणी कोणती आहे, रिपब्लिकन सेना महायुतीमधून किती जागा लढवते आणि स्वबळावरती किती जागा लढवते, याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे। मित्रांनो, 2,869 जागांपैकी त्यामध्ये सुमारे 893 हे प्रभाग आहेत। ज्या 29 महानगरपालिका आहेत त्यामधली एक मुंबई महामाया नगरी, मुंबई वगळता बाकीच्या 28 महानगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत आहे, पॅनल पद्धत आहे। आणि हे पॅनल, एकूण पॅनल हे 892 आहेत। प्रभाग 892 प्रभाग आहे आणि मुंबईच्या 227 जागा आहे। म्हणजे एकूण जागा 2,869 जागा नगरसेवक पदाच्या। त्यामध्ये बहुतांश ठिकाणी रिपब्लिकन सेना ही स्वबळावरती लढत आहे। काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाबरोबर झालेल्या महायुतीमधून ते लढत आहे। मुंबईमध्ये रिपब्लिकन सेना सुमारे 7 जागांवरती निवडणूक लढवत आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये सुमारे 3 जागा रिपब्लिकन सेना लढवत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुमारे 3 जागा रिपब्लिकन सेना लढवत आहे। पुणे सारख्या शहरामध्ये, पुणे सारख्या महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेना 2 जागा लढवत आहे। पिंपरी चिंचवड मध्ये 1 जागा लढवत आहे। नाशिक मध्ये 6 ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार उभे आहे। विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती या 3 जिल्ह्यांमध्ये रिपब्लिकन सेनेचे 7 उमेदवार उभे आहेत। औरंगाबाद, संभाजीनगर मध्ये 2 ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार उभे आहेत। नांदेड मध्ये 5 उमेदवार रिपब्लिकन सेनेचे उभे आहे। वसई विरार मध्ये 1 उमेदवार उभा आहे। नवी मुंबई मध्ये 5 उमेदवार उभे आहे। उल्हासनगर मध्ये 2 उमेदवार उभे आहे। लातूर मध्ये 2 उमेदवार उभे आहे। कोल्हापूरमध्ये 1 उमेदवार उभा आहे। सांगली मिरज मध्ये 2 उमेदवार उभे आहे, तर परभणीमध्ये 1 उमेदवार उभा आहे। पनवेल मध्ये सुद्धा रिपब्लिकन सेनेचा 1 उमेदवार उभे आहे। अशा ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार उभे आहे। अर्थात रिपब्लिकन सेना नव्यानं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे, तरी पण मोठ्या ताकदीनं रिपब्लिकन सेना या मैदानामध्ये उतरलेली आहे। गेल्या महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये इगतपुरी सारख्या भागामध्ये रिपब्लिकन सेनेनं 4 जागा लढवल्या नगरपालिकेच्या। त्याच्यामधून
सुमारे 3 जागा म्हणजे 75% यश हे रिपब्लिकन सेनेला मिळालं. आणि त्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड असा उत्साह संचारला. आपण जिंकू शकतो हा विश्वास रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आणि त्यातून या महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेना निश्चितपणे एक इतिहास घडवेल, एक चमत्कार घडवेल अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. मित्रांनो, या 2869 ज्या जागा आहे 29 महानगरपालिकांमध्ये, त्यामध्ये रिपब्लिकन सेना काही ठराविक ठिकाणी निवडणूक लढवत आहे. निवडणुका लढवायच्या म्हणून लढवत नाहीये. हौशय गौशय नवसांना ते तिकीट वाटप करत नाहीये. फक्त काहीतरी आपली पाठी भरली पाहिजे आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आपण लढतो हे जगाला दिसलं पाहिजे म्हणून ते निवडणूक लढवत नाहीये. रिपब्लिकन सेनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये सुमारे 51 जागा लढवत आहे. 51 जागा रिपब्लिकन सेना लढवत आहे. त्यापैकी कळीसमता जो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चेला आहे की रिपब्लिकन सेनेचे किती उमेदवार स्वबळावरती आहे आणि किती उमेदवार युतीमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांनी जे 10% जागा देण्याचं कमिटमेंट केलेलं होतं रिपब्लिकन सेनेबरोबर, की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये म्हणा किंवा प्रत्येक निवडणुकांमध्ये म्हणा, शिंदे गटाला ज्या काही जागा येतील त्या जागेच्या 10% जागा या रिपब्लिकन सेनेला देण्याचे त्यांनी जे काही कमिटमेंट केलं होतं त्यानुसार शिंदे गटाने म्हणजे शिवसेनेने रिपब्लिकन सेनेला किती जागा सोडल्या हा चर्चेचा विषय आहे आणि चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तेव्हा मी अगोदरच सांगितलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेना 51 जागांवरती निवडणूक लढत आहे. त्यापैकी रिपब्लिकन सेना किती जागांवरती स्वबळावरती लढते आणि किती जागांवर ती शिवसेनेबरोबरच्या युतीमधून लढते हे सगळं ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी. आणि हो, त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेच्या त्या संपूर्ण 51 उमेदवारांची नावं काय, त्यांना मिळालेली चिन्ह कोणती, रिपब्लिकन सेनेला मिळालेलं चिन्ह कोणतं, कोणत्या चिन्हावर कोणता उमेदवार कुठं लढतोय याची संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा. त्यासाठी आपल्या भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीला अवश्य सबस्क्राईब करा. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.